विनंती आपण हॉलमध्ये येऊन सर्व बाहेर खेळाडूंना व प्रेक्षकांना विनंती आहे आपण हॉलमध्ये येऊन प्रफुल्ल पुराणिक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे। प्रेक्षकांना विनंती आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जिल्हास्तरीय कॅरम असोसिएशनच्या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन होणार आहे। त्यानिमित्त आपणास नम्र विनंती आपण हॉलमध्ये येऊन स्थान यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त आज या ठिकाणी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। प्रथमतः मी सर्व खेळाडूंचे, मान्यवर पाहुण्यांचे व प्रेक्षकांचे नवप्रगती मित्रमंडळ इंदिरानगर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय पाटील साहेब सहाय्यक आयुक्त यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। त्यांचेही मी नवप्रगती मित्रमंडळ यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी क्रीडा स्पर्धा भरवण्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सन्माननीय भाऊसाहेबजी भोईर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचेही मी नवप्रगती मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे माजी नगरसेवक सन्माननीय अप्पासाहेबजी बागल या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे कॅरम असोसिएशन ऑफ पुणे चे खजिनदार सन्माननीय सुदाम दाभाडे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी सन्माननीय प्रफुल्ल पुराणिक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही मी नवप्रगती मित्रमंडळ यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत। नमस्कार। खरं तर कार्यक्रमाचा प्रोटोकॉल हा नाही आहे, पण आपण आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहेत। तत्पूर्वी आपण थोडंसं फक्त स्पर्धेविषयी बोलणार आहोत। खरं तर ही एकच स्पर्धा अशी आहे, आम्ही खूप स्पर्धा घेतो, म्हणजे शालेय घेतो, महापौर चषक घेतो, पण ज्येष्ठ नागरिकांना संधी मिळणारी ही एकमेव स्पर्धा आहे। आणि याचं श्रेय खरं तर पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि त्यांची टीम या ठिकाणी माझ्या बाजूलाच उभी आहे। त्यामध्ये अविनाश कदम सर असतील, गावडे सर असतील, विनोदे सर असतील आणि संपूर्ण या ठिकाणचं त्यांचा ग्रुप कार्यकर्ते यांचा इतका मोठा अट्टास या स्पर्धेसाठी असतो। भरपूर अडचणी येतात, खूप पाऊस असतो, तरी सुद्धा ही स्पर्धा होतेच, कधीही तिला खंड पडत नाही। माझ्या माहितीप्रमाणे गेली 17 वर्ष कोविडचा 2 वर्षाचा कालावधी वगळता सातत्याने ही स्पर्धा होत आहे। आणि ही स्पर्धा भाऊसाहेब भोईर आपल्या वडिलांच्या कैलासवासी सोपानराव भोईर यांच्या स्मरणार्थ घेतली जाते। ही अजून जमेची बाजू की आजही आपल्या वडिलांसाठी इतकं स्मृती ठेवणारं मुलं आज आहेत, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे। आणि यावर्षी आपण बक्षिसांची रक्कम सुद्धा खूप चांगली वाढवलेली आहे, बरोबर ना कदम सर? त्यामुळं ही त्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट। आणि याचं जर श्रेय द्यायचं असेल तर आमच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील सर, त्यांनी सुद्धा यांच्याकडनं मागणी आल्यावर तात्काळ ती मान्य केलेली आहे। त्यामुळं ह्या स्पर्धेला खूप खूप सहभाग नेहमी मिळतो। खरं तर तुम्ही येता म्हणजे स्पर्धक असले तरच स्पर्धा होणार आहे। स्पर्धा म्हटलं की सगळेच घटक महत्त्वाचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे स्पर्धक। तुम्ही मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी होता म्हणून ही स्पर्धा आम्ही सुद्धा घेऊ शकतो। स्पर्धकच नाही आले तर प्रश्न पडेल,
पण तुम्ही सुद्धा तेवढ्याच आत्मविश्वासाने जिद्दीने यामध्ये सहभागी होता. ही स्पर्धा आहे, कोणीतरी हरणार आहे तेव्हाच कोणीतरी जिंकणार आहे. पण स्पर्धेमध्ये सहभागी होणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुमच्यामुळे घडतंय आणि म्हणून आम्हाला सुद्धा ही स्पर्धा घेण्याची खूप चांगली संधी मिळते. आम्ही सुद्धा इच्छुक असतो या स्पर्धेसाठी सगळेजण की कधी ही स्पर्धा होईल. म्हणजे सगळ्यांनाच या स्पर्धेचं आकर्षण आहे का, तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक आमचे सहभागी होतात. त्यामुळे खरंच एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी जोरात टाळ्या वाजवायला हव्यात. एकूण 8 बक्षिसं देणार आहोत आपण. 8 क्रमांक. कुठल्याही स्पर्धेला एवढी बक्षिसं आपण देत नाही. फार फार तर 1 ते 3 आणि उत्तेजनार्थ 2, परंतु 8 क्रमांकांना आपण बक्षिसं देणार आहोत. पुरुष गट, महिला गट आणि ज्येष्ठ नागरिक गट. महिला गटामध्ये आपण 4च क्रमांकांना देणार आहोत, पण पुरुष गट आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 8 क्रमांकांना बक्षिसं देणार आहोत. पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे प्रथम क्रमांकासाठी आपण 51,000 रुपयांचं बक्षीस देणार आहोत. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे 41,000. तृतीय क्रमांकासाठी आहे 31,000. चतुर्थ क्रमांकासाठी आहे 25,000. पाचव्या क्रमांकासाठी आहे 15,000. 6व्या क्रमांकासाठी आहे 15,000. 7व्यासाठी आहे 11,000 आणि 8व्या क्रमांकालाही तेवढंच आहे. म्हणजे बक्षिसांमध्ये आपण भरपूर मोठी वाढ केलेली आहे. त्यामुळं खूप छान हे बक्षीस आपल्याला कसं मिळेल यासाठी सर्वांनी तुम्ही प्रयत्न करायला हवेत. मी थोड्याशा तुम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा देते आणि आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करूया. नमस्कार. कैलासवासी सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा गेली आपण 2006 पासून सुरुवात केलेली आहे. पाहता पाहता कोरोनाचे 3 वर्ष जर वगळता ही स्पर्धा आज 17वं वर्ष आहे की ही स्पर्धा आपण घेतोय. पहिल्या 4 स्पर्धा वैयक्तिक घेतल्या गेल्या, त्याच्यानंतर महापौर चषक नावाखाली आपण पिंपरी चिंचवडच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी चिंचवडच्या सहाय्याने ही 12वी स्पर्धा होत आहे. सदर स्पर्धेचा आलेख हा बाहेर पूर्ण आढावा लावलेला आहे. मी जरी 17 वर्ष बोललो तर 17 वर्ष एक्झॅक्ट काय केलं हे फोटो स्वरूपात प्रत्येक खेळाडूचं नाव की पहिल्या स्पर्धेपासून पहिला स्पर्धक कोण होता आणि 8वा स्पर्धक कोण होता आणि त्या स्पर्धेमध्ये किती खेळाडूंनी भाग घेतला याचे सगळे डिटेल्स लावलेले आहेत. ज्यावेळेस उद्घाटन होईल त्यावेळेस मी सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही डिटेल्स पाहू शकता. प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये आपण चढता आलेख हा घेत गेलेलो आहे. आता मॅडमनी सांगितलं आता आपल्याला की या स्पर्धेचे बक्षीस आपण का वाढवलं, तर त्याच्या मागे एक कारण आहे. गेले 17 वर्ष आपण ही स्पर्धा घेतो. वास्तविक आता जर बघितलं तर प्रत्येक खेळाडू, कॅरम खेळणारा खेळाडू हा ज्यावेळेस डिस्ट्रिक्ट लेवलची स्पर्धा ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस तो मिनिमम 4 ते 5 तास प्रॅक्टिस करत असतो. ज्यावेळेस तो स्टेट लेवलला जातो त्यावेळेस त्याला ती कमीत कमी प्रॅक्टिस 6 ते 8 तासाची करावी लागते. आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल जेव्हा स्पर्धा त्याला खेळायची असते त्यावेळेस त्याला ती प्रॅक्टिस मिनिमम 10 तासाच्या वर किंवा 10 तास त्याला करावी लागते. पूर्ण जर वर्षभरातला जर त्या खेळाडूचा जर वेळ बघितला, त्याने दिलेले योगदान जर बघितलं तर नक्कीच कॅरम स्पर्धेला हे बक्षीस कमी वाटतं मला. त्यामुळे हे बक्षीस 50,000 आणि एकूण टोटल तिन्ही गटामध्ये मिळून 3,20,000ची आपण बक्षिसं ठेवलेली आहेत. त्याचबरोबर ट्रॉफीज आपण 60,000 रुपयाच्या ठेवलेले आहेत. असं एकूण आपल्या स्पर्धेचं बक्षीस 4.25 लाख रुपयाचं ठेवलेलं आहे. इतर व्यवस्था आपल्याला कमी मिळाली, इतर ज्या काही सुविधा आहेत त्या कमी मिळाल्या तरी चालतील, पण स्पर्धकांना बक्षीस हे जास्तच पाहिजे. त्याच्या मागचं कारण त्यांची मेहनत, त्यांचं योगदान. कारण प्रत्येक स्पर्धेला हे बक्षीस त्या खेळाडूला नसतं. इथे जेवढा तो खेळाडू खेळतो त्या बाहेरच्या स्पर्धेमध्ये पण तोच तेवढाच वेळ त्याला खेळावं लागतं. जे स्पर्धक
पहिल्या 8 मध्ये येतात. जर त्यांचं तुम्ही जर कॅल्क्युलेशन जर बघितलं तर तो स्पर्धक शेवटच्या दिवशी सकाळी प्री क्वार्टर पासून फायनल पर्यंत जर खेळत असेल तर बघणारा पण तेवढा वेळ तो बघत नाही, एवढा वेळ त्यांना बोर्डवर बसावं लागतं. मिनिमम 12 तास त्यांना प्रॅक्टिस खेळ खेळावा लागतो, तेव्हा समजा पहिला नंबर येतो. आपलं काम फक्त तो ज्यावेळेस पहिला आल्यावर फक्त आपण हात मिळवतो, पण त्याच्या मागची मेहनत माहिती नसते. याचा मी पूर्ण अभ्यास केला. म्हणजे हे बक्षीस ठेवलं कॉर्पोरेशन देतो हा उद्देश नाही, त्याचा मी पूर्ण अभ्यास केला. बोर्ड रेफरीला 100 रुपये मानधन का द्यायचं हे मी अगोदर, मला वाटतं अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे म्हणून होते, त्यांच्या केबिन मध्ये मीटिंग झाली तेव्हाच मी हे सगळे मुद्दे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर बक्षिसाची रक्कम का वाढवायची हे पण मी त्यावेळेस त्यांना बोललो होतो. त्यावेळेस बक्षिसाची रक्कम कमी होती, पण या वर्षी म्हणलं नाही, मला आज आम्ही 12 वर्ष ही मॅच घेतो. बघा आपण शाळेमध्ये जातो, म्हणजे 5वी पासून 6वी 7वी 8वी प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला 2 चाचणी, 1 सामायिक, परत 2 चाचणी, 1 वार्षिक परीक्षा द्यावी लागते. तर मी असं म्हणेन की 12 वर्षात माझ्या खेळाडूंनी चाचणी परीक्षा ह्या दिल्या आणि आता ही जवळजवळ सामायिक परीक्षा आहे. वार्षिक परीक्षा अजून झालेली नाहीये. वार्षिक परीक्षेला हे बक्षीस नक्कीच अजून जास्त असणार आहे. आणि कारण मी हे ठामपणे का सांगतो, कारण मी या स्पर्धेमध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी क्लॅरिटी आणतो. प्रत्येक स्पर्धेला प्रत्येक खेळाडूला हे बक्षीस कसं मिळेल. दुसरी गोष्ट, ह्या स्पर्धेमध्ये शेवटचं बक्षीस 11,000 रुपये आपण ठेवलंय. हा विचार केला, इतर स्पर्धेला मी कमी लेखत नाही, पण इतर स्पर्धेमध्ये हेच बक्षीस पहिल्या नंबरचं 11,000 असतं. तर या स्पर्धेमध्ये जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून जर 11,000 रुपये बक्षीस 8व्या नंबरला मिळतंय, तर त्या खेळाडूला पण असं वाटलं पाहिजे की नाही, मी डिस्ट्रिक्टची मॅच जिंकलेली आहे, तेवढंच मी प्राइज जिंकलेलं आहे. त्याच्या मागचा हा उद्देश आहे. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना पण त्याच्या बरोबरच मी तेवढं बक्षीस आपण वाढवलेलं आहे. महिला गटामध्ये पण कमी खेळाडू येतात, पण महिला गटामध्ये पण आपण दुजाभाव केलेला नाही. जरी महिला गटामधल्या खेळाडू जरी कमी येत असल्या तरी माझं एक सगळ्यांना आव्हान आहे, म्हणजे आपल्या संघटनेला आव्हान आहे, खेळाडूंना आव्हान आहे, आलेल्या प्रेक्षकांना आव्हान आहे, जे कॅरम रसिक आहेत त्यांना आव्हान आहे की महिला गटामध्ये जास्तीत जास्त कसे स्पर्धक वाढावेत याचा प्रयत्न तुम्ही करणं महत्वाचं आहे. संयोजन, आयोजन, नियोजन करणारे जे असतात ते मॅच कशी चांगली होईल हे पाहतात, पण खेळाडू कसे वाढवणे हे आमच्या बरोबर खेळाडूंच्या पण हातामध्ये की जे स्पर्धेमध्ये भाग घेतात. हा एक मुद्दा आला. त्याचबरोबर गेले आपण इथं 3 लोकांची इथे मी सगळे डिटेल्स लावलेले आहेत की जे आपल्या पुण्यामधले कॅरम क्षेत्रामधले सगळ्यात मोठे खेळाडू आहेत. पहिला खेळाडू म्हणजे योगेश परदेशी. योगेश परदेशींनी या डिस्ट्रिक्ट मॅच ज्या होतात अशा 97 मॅच त्यांनी जिंकलेले आहेत. तर त्याची म्हणजे आपण ज्या सचिन तेंडुलकरनी 100 सेंचुरीज केल्या त्यावेळेस आपण शतकांचं शतक केलं म्हणून बोललो होतो, पण त्याचप्रमाणे आपला योगेश परदेशी पण हा सचिन तेंडुलकरच आहे की त्याची नक्कीच डिस्ट्रिक्टमध्ये कॅरम मॅचच्या शतकांचं शतक लवकरच पार करेल तो. त्याचबरोबर दुसरे आपले खेळाडू आहेत. आणि याचबरोबर योगेश बद्दल सांगायचं झालं तर योगेश फक्त डिस्ट्रिक्ट 100 नाही जिंकला, तर 4 नॅशनल जिंकलेला आहे, 2 वर्ल्ड कप जिंकलेला आहे, 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेला आहे, 5 सार्क मॅचेस जिंकलेल्या आहेत, त्या मालदीवला झाल्या होत्या. वर्ल्ड चॅम्पियनशिप योगेशनी फ्रान्समध्ये जिंकलेली आहे. वर्ल्ड कप त्यांनी 1 अमेरिकेमध्ये जिंकला, 1 दिल्लीला जिंकलेला आहे. सार्क मॅचेस त्याच्या मालदीवला झालेले आहेत. आणि त्याचबरोबर योगेश हा पहिल्यापासून म्हणजे गरीब कुटुंबातून वर आलेला आहे की आज योगेश ज्या वेळेस त्या कोणतीही मॅच नॅशनल लेवलची जेव्हा खेळायला जातो, इंडियन ऑइलमध्ये काम करतो आणि तो बाय प्लेननी जातो. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय आहे की योगेशनी जे आज योगदान कॅरमसाठी दिलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर तो गेलेला आहे, एवढ्या मोठ्या मॅचेस जिंकलेल्या आहेत, त्याच्या मागची त्याची मेहनत आणि हीच मेहनत जर सगळ्या प्लेयर लोकांनी आपल्या घेतली तर यातनंच नॅशनल चॅम्पियन घडणार आहे. दुसरी गोष्ट एक मुद्दा सांगायचा राहिला की प्राइज एवढं वाढवलं का, तर एवढं प्राइज वाढवायच्या मागचं कारण आहे की या खेळाडूंची मेहनत मी तुम्हाला मागाशी बोललो, पण जर या खेळाडूंना 50,000, 40,000, 30,000 असं जर प्राइज मिळालं तर याच खेळाडूंमधून नॅशनल चॅम्पियन होणार आहे.
आणि आजकाल हे खेळाडू एवढा वेळ देतात कॅरमसाठी की घरी गेल्यावर घरच्यांचं परत बोलणं खावं लागतं, तू एवढा वेळ का दिला. आता जर त्यांनी जर हे एवढं प्राइज जर घरी नेलं तर घरचे नक्कीच प्रोत्साहन देतील की नाही तू खेळ म्हणून. तर याचा मागचा उद्देश हा आहे. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांना पण आपण मला वाटतं 21,000 रुपये बक्षीस ठेवलं. आता इथलंच विरंगुळा केंद्र घ्या, आपले अध्यक्ष चौरे साहेब आहेत, एवढे भाऊसाहेब चौरे साहेब एवढे हिरीहिरीने काम करतात. इथं मी बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं. हे लाईटची ट्यूब नाहीये किंवा पाणी नाही, हे प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं आणि असा माणूस असणं खूप महत्वाचं आहे. येस येस येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि त्याचबरोबर फक्त चौरे साहेब आणि त्यांचे सगळे आपला ग्रुप की जो आपल्या विरंगुळा केंद्रामध्ये आता ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना ज्येष्ठ नागरिकांना श्रेष्ठ म्हणणं खूप गरजेचं आहे. कारण ते श्रेष्ठ आहेत म्हणून इथं कॅरम खेळायला येतात आणि ज्येष्ठ आहेत म्हणून तर ते येतातच. पण दुसरी गोष्ट, त्यांना प्राइज ठेवायचं कारण हे आहे की आज जर त्यांनी एवढं प्राइज जर जिंकलं ज्येष्ठ नागरिकांनी, घरी गेल्यावर त्यांची नातवंड म्हणा, त्यांचा मुलगा जर त्यांनी जर विचारलं की बाबा पप्पा बाबा किंवा आजोबा हे एवढं प्राइज का तुम्हाला कसं मिळालं, तुम्ही एवढ्या वयात पण हे प्राइज घेताय, म्हणजे नक्कीच त्या मुलांना पण प्रोत्साहन मिळेल. कॅरमचा प्रचार आणि प्रसार आपण नुसतं बोलून चालणार नाही, तर या प्रकारे केला पाहिजे. याच्यावर मी पूर्ण स्टडी केला की ज्येष्ठ नागरिकांना जर प्राइज चांगलं दिलं तर नक्कीच त्यांच्या घरचे म्हणतील नाही तुम्ही कॅरम खेळा. आता आजकाल अशी कंडिशन आहे, संध्याकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक येतात तिथं, घरातले म्हणतात अरे कुठं जातात टाइमपास करायला. तर असं नाही, त्याच्या मागचं कारण हे पण आहे की बक्षीस वाढवण्याचं काय कारण आहे. त्याचप्रमाणे आपल्या ज्येष्ठ महिलांसाठी पण बक्षीस एवढं ठेवलंय की त्या बक्षिसाकडे बघून कमीत कमी बाकीच्या लेडीज तरी अजून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. त्याचप्रमाणे मी आता योगेश बद्दल माहिती सांगितली. त्याचबरोबर आपले वर्ल्ड चॅम्पियन दुसरे सेकंड नंबर आला होता प्रकाश गायकवाड. प्रकाश गायकवाड पण हे स्टेट चॅम्पियन आहेत, डिस्ट्रिक्ट चॅम्पियन आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी इंटर झोनल ICF कप पण जिंकलेला आहे. आणि हे दोघे मला वाटतं 2011-12ला शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश गायकवाड होते आणि योगेश त्याच्या अगोदर 2001ला होता. त्याचबरोबर अनिल मुंडेला आता मागे 2021-22चा पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. तर या तीनच लोकांचे मी इथं बोर्ड लावले. याच्या मागचं कारण असं आहे की मला आपल्याच पुण्यामधला 4था, 5वा, 6वा असा बोर्ड लागला पाहिजे. सुस्वागतम. ज्या मान्यवरांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय विजयकुमार खोराटे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कॅरम असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने आणि नवप्रगती मित्रमंडळ इंदिरानगर चिंचवड यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धांचं आयोजन आज दिनांक 29 ते 31 जुलै या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे. स्पर्धा ही पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या गटासाठी होत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी नुकतेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमारजी खोराटे, क्रीडा विभाग सहाय्यक आयुक्त पंकजजी पाटील, पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेबजी भोईर, आमच्या जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक आप्पा बागुल, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, ज्येष्ठ नागरिक चौरे सर, कदम सर आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करते आणि आपल्या दीपप्रज्वलनासाठी मान्यवरांना येण्याची विनंती करते. पंथी दाखवते प्रकाशाची वाट, हास्य झाले प्रफुल्लित मनामनात आणि दीपप्रज्वलनाने करूया या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात.
उदात्त आचार विचारांचे अधिष्ठान लाभलेल्या या विचार मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांना मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि पुढील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाची सूत्रे श्री गावडे सरांकडे सोडतो. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न. नाट्य परिषदेचे अध्यक्ष, कॅरम स्पर्धा भरवणारे आमचे मित्र व सर्व क्षेत्रात सर्व विभागात क्रीडा विभाग असेल, शालेय शिक्षण असेल, सर्व क्षेत्रात सर्वांना मार्गदर्शन करणारे आमचे मित्र सन्माननीय नगरसेवक भाऊसाहेब भोये सन्मान करावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर सहाय्यक आयुक्त क्रीडा विभाग पाटील साहेब यांचा सन्मान सन्माननीय अविनाशजी कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी सन्माननीय प्रफुल्ल पुराणिक यांचा सन्मान विनोद देसाई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक अप्पा पागल यांचा सन्मान विष्णू गुते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे खजिनदार सुदाम दाभडे यांचा सन्मान उमेश कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धा भरवण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सर्व कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा या ठिकाणी महत्वपूर्ण योगदान असतं. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. सन्माननीय साळवे मॅडम यांचा सन्मान सन्माननीय अविनाशजी कदम यांनी करावा, मंदार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी केदारी मॅडम यांचा सन्मान विष्णू भूते यांनी करावा अशी मी त्यांनी विनंती करतो. त्यानंतर क्रीडा अधिकारी कडू साहेब यांचाही सन्मान सन्माननीय नंदकुमार साने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कडू साहेब. त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी शीतल मारणे यांचाही सन्मान उमेश कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे ब प्रकारच्या अधिकारी तांबे मॅडम यांचाही सन्मान विनोद देसाई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या प्रास्ताविकामध्ये सन्माननीय अविनाश कदम आपल्याला कॅरम खेळाविषयी माफ करा. दरवर्षीप्रमाणे आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कॅरम स्पर्धा भरवण्यामध्ये ज्यांचं योगदान आहे त्यांचा सत्कार राहून गेला होता. महानगरपालिकेच्या वतीने सन्माननीय अतिरिक्त आयुक्त विजय कोराटे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी भाऊसाहेबजी भोये यांचा सन्मान करा. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पाटील साहेब या ठिकाणी प्रास्ताविक करतात.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नवप्रगती मित्रमंडळ इंदिरानगर चिंचवड यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आज आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर त्या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर सन्माननीय उपस्थित अतिरिक्त आयुक्त खोराटे साहेब, नाट्य परिषदेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे गेली 25 वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले आपले सर्वांचे लोकप्रिय येथील आपले श्री भाऊसाहेब भोईर साहेब, आपल्या येथील इतर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चौरे साहेब, आपले नवप्रगती मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री अविनाश कदम साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व ज्येष्ठ नागरिक, आमचे क्रीडा अधिकारी अनिता केदारी मॅडम, सर्व महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व आपण खेळाडू, उपस्थित सर्व नागरिक, आज हा जो कार्यक्रम आहे तर तो गेली 17 वर्ष अविरत सुरू आहे आणि आपण या वर्षी सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम आज किंवा ही जी स्पर्धा आहे ती आपण आयोजित केलेली आहे आणि यासाठी अतिशय चांगला मोठा प्रतिसाद या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळालेला आहे. जवळपास 400च्या वर खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचप्रमाणे आपण बक्षिसाची रक्कम जी आहे ती सुद्धा बऱ्यापैकी या स्पर्धकासाठी आपण ठेवलेली आहे आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा यशस्वी होतील याबद्दल नक्कीच मला खात्री आहे. मला या ठिकाणी आवर्जून एक काही गोष्टी सांगायच्या वाटतात की अशा प्रकारची स्पर्धा जी आहे ती फारच कमी महापालिकामध्ये किंवा शासकीय ठिकाणी आयोजित केली जाते आणि माझ्या माहितीप्रमाणे हा जो पहिलाच अनुभव आहे की या स्पर्धेसाठी मी किंवा अशी स्पर्धा जिल्हास्तरीय जी आहे ती या ठिकाणी मी बघण्यात आली माझ्या आणि या ठिकाणी जो स्पर्धेत जातो आहे किंवा या ठिकाणातून जे काही फलनिष्पत्ती आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बघितली. मगाशी ते अविनाश कदम साहेब म्हटले की शिवछत्रपती पुरस्कार जे आहेत ते या स्पर्धेतून किंवा कॅरमच्या नियोजनातून कॅरम स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं त्यांनी अशा 5 एकूण आपले जे पुण्यामधले जे काही खेळाडू आहेत त्यांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याचप्रमाणे ते या कॅरमच्या किंवा या खेळाच्या प्रावीण्यामुळं किंवा स्पर्धेमुळं आपल्या पैकी काही किंवा बरेच काही खेळाडू जे आहेत ते आपल्याला मोठमोठ्या कंपनीमध्ये किंवा सिरियलमध्ये त्यांना त्याचा लाभ झालेला आहे आणि ते आपली सेवा त्या ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी करत आहेत, मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि बऱ्यापैकी आता आपण सर्वजण या स्पर्धेसाठी उत्सुक आहात त्यामुळे मी आपण जास्त वेळ घेत नाही आणि आपण सर्वांना या खेळाडूंना त्याचप्रमाणे आयोजक किंवा आपले जे काही सर्व इथं जे संयोजन जे काय करत आहेत आमचे अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे नवप्रगती मित्रमंडळाचे सर्व अधिकारी पदाधिकारी, त्या सर्वांना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर स्पर्धा नियोजन करणारे सन्माननीय कदम साहेब यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करा. परत एकदा तुमच्या सेवेची पुरुष गटामध्ये टोटल 196 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये 128 आणि महिलांमध्ये 16 स्पर्धकांनी असे जवळजवळ 340 ते 350 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. पुण्यातील सर्व क्लबचे आभार मी मानतो की ज्यांनी कमी पिरियडमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंची नावं दिली, कारण आपली स्पर्धा ही साधारण 15 तारखेला डिक्लेअर होऊन पॅम्पलेट जाऊन या 15 दिवसात 350 खेळाडू आले. सांगायचा उद्देश असे की बाकीच्या स्पर्धा होतात त्या साधारण हा लॉट तिन्ही गटामध्ये मिळून साधारण 150 पर्यंत जातो, पण आपला हा त्याच्यापेक्षा डबलच्याही जास्त आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. या स्पर्धेची वाट खेळाडू चातक पक्षासारखे पावसाची जसा चातक पक्षी वाट बघत असतो त्याप्रमाणे वाट बघत असतात. म्हणजे जर पाहायला गेलं तर प्रत्येक गटामधले ज्येष्ठ नागरिक, पुरुष गटामधले खेळाडू, महिला गटामधले खेळाडू ही स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतात. पुण्यातील सर्व क्लबचे मी परत एकदा आभार मानतो आणि त्यामध्ये भाग घेतलेल्या सगळ्या खेळाडूंचे परत एकदा आभार मानतो. त्याचबरोबर साई विरंगुळा केंद्र संभाजीनगर की जे माजी महापौर मंगलाताई कदम व कुशाकर
कुशाग्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे चालते. तिथल्या सर्व सभासदांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर प्रेमलोक पार्क स्थानिक ला जो विरंगुळा केंद्र आहे प्रेमलोक पार्कचे सर्व सभासद अध्यक्ष चौरे साहेब यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर PCMT मधील आपल्या PCMC मधील महानगरपालिकेमधील क्रीडा विभागातील क्रीडा खात्यातील आणि त्याचबरोबर इतर खात्यातील सगळे जेवढे काही लोक आहेत त्यांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी खरंच ते परिश्रम खूप घेतात. त्यांचे मी परत एकदा धन्यवाद मानतो. त्याचबरोबर वेळोवेळी साथ देणारे आणि आपली जी कॅरम असोसिएशन पुणे जी आहे त्यांचेही मी आभार मानतो की त्यांचंही खूप मोठं सहकार्य असतं. त्याचबरोबर आमचे नवप्रगती मित्र मंडळ आणि आमचे अध्यक्ष हर्षवर्धन भोईर यांचे पण मी आभार मानतो. त्याचबरोबर उत्कर्ष अकॅडमीचे सर्व श्री मंदार कुलकर्णी, चॅम्पियन अकॅडमीचे मुकेश इंगुळकर आणि गणेशराज अकॅडमीचे पीटर पिल्ले यांचेही मी आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी मला प्रत्येक वर्षी प्रत्येक मॅचला ते मदत करतात. याचबरोबर माझे पहिल्या मॅच पासून जे पहिल्या म्हणजे 2006 पासून मॅच यशस्वी करण्यासाठी आमचे भाई साने आलेले आहेत. भाई साने पहिल्या मॅच पासून माझ्या बरोबर आहेत. ते नुसते आले तरी मला मॅच झाल्यासारखी वाटते. त्याचबरोबर विनोद देसाई हा पहिल्या मॅच पासून माझ्या बरोबर आहे. कारण यांचं मी नाव का घेतो, कारण आम्ही वर्षभर जरी कधी भेटलो नाही पण मॅचेसच्या वेळेस सगळे वेळात वेळ काढून येतात. मॅच कशी सक्सेस करायची हे ह्या सगळ्यांच्यामुळे होतं. कारण कोणतंही काम एकामुळे होत नाही, त्याला सगळ्यांची टीम वर्कची गरज असते. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं की ही स्पर्धा पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होते. पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचे तर मी आभार म्हणा उपकार म्हणा कधीच विसरू शकत नाही. कारण 12 वर्ष मला ही पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमुळे संधी दिली. खरोखरच मी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. कारण 12 वर्ष ही स्पर्धा सातत्याने घेऊन आणि सक्सेसफुली पार करणं म्हणजे बऱ्याच काय गोष्टी कराव्या लागतात. मी परत एकदा त्यांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा अजूनही की जे आमचे सर्व भाऊसाहेब भोईर यांच्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त आम्ही घेतो की प्रत्येक खेळामध्ये जर बघितलं तर अष्टपैलूची गरज असते. पण भाऊसाहेब भोईर यांच्याकडे जर बघितलं तर अष्टपैलूच नाही तर त्यांच्याकडे अनेक गुण आहेत की त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, नेता आणि अभिनेता असे सगळे रोल केलेले. आणि 8वा रोल म्हणजे आमचे मित्र सगळ्यात महत्वाचं. कारण मी त्यांच्याकडे कधी नगरसेवक म्हणा किंवा राजकीय व्यक्ती म्हणून मी कधीच जात नाही, कारण आम्ही लहानपणापासून मित्र आहेत. त्याचबरोबर माझे लहानपणापासूनचे मित्र आप्पा बागल पहिल्या मॅच पासून येतात माझ्या बरोबर. आणि काही का असताना पण थोडा लेट का होईना पण माझा वर्ग मित्र प्रफुल्ल पुराणिक जो आता पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचा जनसंपर्क अधिकारी आहे. हे सगळेजण या मॅचला कुठून ना कुठून तरी सहाय्य करतात, योगदान देतात. मी सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद मानतो. आणि सगळ्यांनी मॅचेस ह्या चांगल्या प्रकारे खेळाव्यात. कारण हा जो चढता आलेख आहे हा माझ्या हातामध्ये नाही, हा खेळाडूंच्या हातामध्ये. तुम्ही जेवढं चांगलं खेळाल, फक्तच ही मॅच चांगली खेळू नका तर आपल्या पुण्यासाठी नॅशनल इंटरनॅशनल हे ट्रॉफीज आपल्याकडे आल्या पाहिजेत. तो पहिला नंबर आपल्याकडे आला पाहिजे. स्टेट मधले पहिले 4 नंबर आपल्याकडे येऊ द्या. आपण नक्कीच ही स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणावर घेऊ. आणि नुसतं मी आश्वासन देत नाही तर हे मी करून दाखवलेलं आहे. आणि ही सगळं खेळाडूंच्या हातामध्ये. तर खेळाडूंनी सहकार्य करा. येणारे दिवस अजून याच्यापेक्षा चांगले येतील. धन्यवाद. धन्यवाद कैलाश कदम. यानंतर आपल्या वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त सन्माननीय भाऊसाहेब भोईर गेली 17 वर्ष या स्पर्धा आयोजन करतात. सर्व क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांचा राबता असतो. क्षेत्रामध्ये त्याप्रमाणे आमचे सांस्कृतिक मंत्री आम्ही सर्वजण त्यांना म्हणतो. मी त्यांना नम्र विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेच्या निमित्तानं विशेषतः माझे वडील आदरणीय आप्पा यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण गेली 17 वर्षे ही स्पर्धा आयोजित करीत असतो. त्या निमित्तानं अतिरिक्त आयुक्त आदरणीय विजयजी कोराटे साहेब,
क्रीडा अधिकारी आदरणीय सहाय्यक आयुक्त पंकजी पाटील साहेब, कॅथरी मॅडम, पुराणिक माझे मित्र दाभाडे सर, साने सर, माझे महानगरपालिकेतील सर्व सहकारी उपस्थित, खेळाडूंना बऱ्यापैकी ते खेळाडू तेच असतात, ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी ते असतात, परंतु आजूबाजूचे 2 अधिकारी असतात ते सतत बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला पार्श्वभूमी सांगणं अत्यंत महत्वाचं असतं. मी 22व्या वर्षीच नगरसेवक, लोक खूप लहान वयात खूप लवकर गुण दाखवल्यामुळे अनेक राजकीय त्रास भोगावे लागले. या ठिकाणी माझे वडील कैलासवासी सोपानराव भोईर हे माझे वडील म्हणून त्यांच्या स्मरणार्थ स्पर्धा नाही, त्यांचं स्वतःच एक स्वतंत्र कर्तृत्व होतं आणि ते पहिले महापुरुष झाले असते, परंतु नेहमीप्रमाणे आमच्यावर जे घात चालू आहे त्या परंपरा चालूच आहे अजून, ती खंडित होईल यावेळेस. हे सर्व करत असताना वडील हे माझे सगळे, आता हे माझे मित्र लहानपणा आवी असेल, खरं तर आवीचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं की माझा मित्र तो लहानपणापासूनच आहे. मग तो टायपिंग करायचा, आम्हाला लेटर टाईप करायचा तर पैसे नसायचे, त्याला रात्री जाऊन उठवायचा आणि ते लेटर टाईप करून द्यायचा. परंतु आम्ही सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून काम करत असताना हे माझ्या वडिलांबरोबरच कॅरम खेळायचे. कॅरमच का तर वडील कॅरम खेळायचे रोज संध्याकाळी आणि एवढ्या व्यस्त कामातून त्या कॅरमचा त्यांचा एक छंद होता. वडील खूप लवकर गेल्यानंतर एक मला असं वाटलं की त्यांची आठवण कॅरमच्या माध्यमातून सतत तेवत राहावी म्हणून कॅरम स्पर्धा आणि भजनी स्पर्धा. पण ते वडिलांचा स्मृती स्वतःच्या खर्चाने करायचा असतो म्हणून आम्ही स्वतःच्या खर्चाने सुरुवात केली. पण योगेश भल महापौर होते बरोबर त्याच, ते म्हणले तू महानगरपालिकेतला लाभार्थी नाहीयेस, तेवढी तरी प्रोग्राम आम्हाला करून दे तुझ्या वडिलांचा. म्हणून त्यांनी महानगरपालिकेने हा कार्यक्रम दत्तक घेतला. आणि माझं एक चांगलं आहे की राजकीय लोकांशी कदाचित खालीवर होतं पण अधिकारी सर्वांशी चांगलं असतं. त्यामुळे कुणीच मला अधिकारी कधी ते स्पर्धा का ते 1 मिनिटात सही करतात, सगळं करतात, ते सातत्याने मला सहकार्य, कारण का बऱ्याच वेळा बोंब असते प्रशासनाच्या विरोधात, ते आमचं ऐकत नाही आमचं, पण माझं उलट आहे, माझं प्रशासनाचं माझी राजकारण्यांबद्दल बोंब असते, प्रशासनाबद्दल नसते. त्यामुळं हे सर्व करत असताना अनेक वर्ष सातत्याने आम्ही काम करत गेलो. माझे एक म्हणजे मी 27 वर्ष नाट्य परिषदेचा अध्यक्ष आहे. त्यातले ज्या पक्षाचं मी काम करतो त्या पक्षाचे 80% दुसऱ्या पक्षाचे लोक असतात. पण कधी मीटिंग झाली नाही की याचं कधी अध्यक्षपद काढायचं. त्याचं कारण की मी काम करत असताना कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा माझ्या मित्रांना सत्तेचं विकेंद्रीकरण करतो. आता हे स्पर्धा घेता घेता मीच कधी पाहुणा केलं मला अविनाशने तेच कळलं नाही. म्हणजे आम्ही कार्यक्रम एकदा सोपवून दिला की तो मला फक्त 2दा फोन करतो, हे असं असं करायचंय, हे असं असं करायचंय. म्हणजे आता इतकं आम्ही एकमेकांचं, कारण तो माझ्या कुटुंबातलाच आहे ते मी, पण कॅरम स्पर्धेमध्ये प्रगती होत गेली. सातत्य माझ्या कोणत्याही कार्यक्रमात साहेब सातत्य असतं. बऱ्याच वेळा काही जण निवडणूक आले की खूप मोठे कार्यक्रम घेतात, इव्हेंट घेतात. माझं तसं नसतं. मी 100वे संमेलन तुम्ही साक्षीदार आहात, तुम्ही सर्वांनीच सहकार्य केलं म्हणून एवढं हे झालं. विशेषतः मी आयुक्त नसताना, खरं तर नसताना जास्त योग्य असतं स्तुती करणं. शेखर सिंग सारखे आयुक्त भेटणे हे स्तुती केली, त्याचा खरं राजकीय मंडळी फायदा करून घेत नाही. शेखर सिंह सारखे आयुक्त भेटणं, कारण का सगळ्या गोष्टीचा परामर्श असलेले आणि त्यांना जाणीव असलेले, नाट्य संमेलनाच्या माध्यमातून देखील साहेब घडत असताना मी शक्यतो कोणत्याही अधिकाऱ्याला भेटणं टाळतो. कारण का उगीच त्यांना असं नको वाटायला की मैत्रीचं करून काहीतरी साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून तर येत नाही ना हा, म्हणून मी कधी टाळतो. पण योगायोगाने नाट्य संमेलनाचं ह्या स्पर्धेच्या निमित्तानं एखादी घटना कशी भव्य घडते तर ती एका दिवसात घडत नसते. त्याचं काहीतरी ते लोक ते की आजूबाजूला त्या पद्धतीच्या विचाराची लोक असावी लागतात. मी नागपूरला गेलो आणि अचानक गेलो, मी अण्णाला म्हणलं काय अण्णा बनसोडेंना म्हणलं मी कधी ओळखपत्र मागायला 25 वर्षात तुझ्याकडे आलो नाही, ते फक्त मला ते आत जाण्यासाठी मला न्यायला यायचं म्हणलं प्रत्येक वेळेस. तर ते आयुक्त मला भेटले, आयुक्तांची माझी 10 मिनिटाची त्यावेळेस भेट झाली. नंतर दुसऱ्या दिवशी जे आम्ही बसलो 1.5 तास बसलो दोघंच, आणि 1.5 तासामध्ये त्यांना कळलं मी काय, मला कळलं ते काय. कारण का माणसाने बोलल्याशिवाय तर, संवाद साधल्याशिवाय तर माणसाचं मन कळत नाही त्यांची. ते म्हणले नाही भूर आम्ही म्हणजे कुणी पण कुणाचाही नाही कुणाला तरी चालेल, मी सगळी मदत तुला करतो. अजितदादांनी नंतर फोन केला, ते सगळं झालं. पण एक ऐतिहासिक घटना, 100व्या संमेलनाचे साक्षीदार आपल्याला होता आलं, ह्यासारखं सद्भाग्य माझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणतं असणार.
त्यामुळं ही स्पर्धा होत असताना सातत्य आहे. आता बक्षिसाची रक्कम वाढवली. आता अविनाश मग अशी म्हटलं की बक्षिसाची रक्कम वाढवली की घरी गेल्यानंतर ते म्हणतं, मग कळतं की बाबा कॅरम हा इतका वेळ घालवतो त्याचं काय साध्य होतं. पण इतकी पण रक्कम नका वाढवू की ती घरचे म्हणतो तू तिथंच राहा. त्यामुळं असं म्हणजे वर बिघडू नका कोणाला जास्त. आणि महिलांचा सहभाग का होत नाही तर मग झालं कार्य, मग ते 5-5 जर खेळायला लागल्या त्यांच्या घरचं काय आपल्या कॅरम हाऊस घरात तक्रार नको यायला. त्यामुळं सगळं सांभाळून करा, तुम्ही नीट सांभाळून करा. ज्येष्ठ नागरिकांचं तर, आणि चौरे काका इथं बसलेले आहेत आमचे. चौरे काकांनी पेंटिंग राहिलं ना आता. चौरे काका चौरे काका हे माझ्या लहानपणापासून ते आम्हाला आशीर्वाद देत आलेले आहेत. विरंगुळा केंद्र माझ्या परिसरामध्ये जिथं जिथं ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, त्यांनी सगळ्या मी सुविधा करून ठेवलेल्या आहेत. एकाच प्रभागामध्ये 2-2, 3-3 विरंगुळा केंद्र असताना एकच प्रभाग आहे. सर्वात पहिलं गार्डन ह्या शहरातलं टॉपचं हे आपलंच आहे. संकल्पना विचार चांगल्या संगतीत राहिल्यामुळं, विचारवंतांच्या सहवासात राहिल्यामुळं मला नेहमी दिशाहीन होऊन दिलं नाही. दिशादर्शकच चांगलं रामचंद्र देखणेंसारखे लोक असतील, अनेक मंडळी या ठिकाणी. आपण ह्या परिसराला खरं तर मी नेहमीच आहे एक वाक्य महाराष्ट्राला पण बोलतो, आत्ताही बोलतो, कोणतीही ओळख शहराची हे काय भौतिक प्रगतीने झाल्यानंतर होत नसते. म्हणजे मेट्रो आली, ब्रिज बांधले म्हणजे शहराची ओळख होत नसते. ते काय आपण नसतो तरी ते होईलच. पण ते शहरामध्ये कोण शास्त्रज्ञ कोण राहतात, कलावंत कोण राहतात, विचारवंत कोण राहतात, खेळाडू कोण राहतात, ह्यावर ते शहराच्या उंचीचं मूल्यमापन होत असतं. आणि मला भाग्यवान आहे की माझं कामगार नगरी म्हणून शहराचा जो नावलौकिक होता, शेजारी विद्येचं माहेरघर म्हणून जे पुणे शहर होतं, सांस्कृतिक शहर म्हणून जे होतं, ते आता माझं पिंपरी चिंचवड देखील सांस्कृतिक राजधानी झालेली आहे. ते करण्याचं सद्भाग्य आम्हाला सर्वांना मिळालं. त्याही पलीकडे जाऊन विद्येचं माहेरघर जर पुणे असेल तर विद्येचं माझघर माझं पिंपरी चिंचवड शहर आहे. त्यामुळं त्या शहराच्या ओळख वाढवण्यासाठी अनेकांचं योगदान आहे. खरं तर आमची भूमीच मुळात क्रांतीवीरांची, म्हणजे आम्हाला काही क्रांती केल्याशिवाय मिळत नाही साहेब, आणि भक्ती केल्याशिवाय आम्हाला काही मिळत नाही. त्यामुळे मोरया गोसावी आमचे इथले, त्यांचं आयुष्य 150 वर्ष जगले, 93 वर्षी त्यांना लग्न केलं. अशा घटना हे म्हणजे वास्तव घटना आहेत या सगळ्या. त्यामुळे आम्हाला माहिती आहे, आम्ही करतो, व्यवस्थित करतो. पण भक्ती केली तर मोरया गोसावीसारखी, क्रांती केली तर चापेकरांसाठी करतो म्हणजे संस्कार आहेत त्या. त्यामुळे आपण सर्वजण आलात. मला अधिकाऱ्यांचे मी मनापासून सर्व तिथे बसलेले सगळे अधिकारी हे खरं तर ह्यांची ही स्पर्धा म्हणून. पण आता मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस नवीन प्रस्ताव ठेवण्यापेक्षा दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूदच करून ठेवावी असं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. परत मग ती तरतूद वर्ग करा, परत एखादा अधिकारी आलाच चुकून माथे फिरू, ते हे का, हे कशासाठी, असे सुद्धा विचाराने महाभाग भेटले तर 25-30 वर्षात मला. परंतु त्यांना ठीक आहे, नंतर त्यांना मी सांगितलं माझ्या पद्धतीने, तो भाग वेगळा. परंतु ते मला असं वाटतं की तसं तुम्ही आता हे अधिकारी कोरडे साहेब बसलेले आहेत, ते कायमस्वरूपी तर ते अर्थसंकल्पामध्ये त्या पद्धतीची तरतूद करावी दरवर्षी. मी महानगरपालिकेचे माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आणि अविनाश असेल, आमचा विनोद असेल, आबा असेल, सगळी जी आमची टीम आहे त्याच्या वतीनं मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आपण सर्वजण सहभागी झाला, आणि विशेषतः सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यामुळं तुम्ही सहभागी झाला त्या खेळाडूंचे, खरं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय लेवलचे खेळाडू या ठिकाणी येतात, हे माझ्या परिसराचं भाग्य मी मानतो. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद भाऊसाहेबजी. यानंतर आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं अध्यक्ष सन्माननीय विजयकुमार कोराटे साहेब अतिरिक्त आयुक्त यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. तत्पूर्वी सदर कार्यक्रमासाठी आपल्या क्रीडा विभागाचे जे रिटायर झालेले नागपुरे साहेब आहेत त्यांनाही मी निमंत्रण दिलं होतं, आणि ते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. मी धन्यवाद मानतो, कारण मागच्या ज्या स्पर्धा काय झालेल्या होत्या त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही सगळ्या पार केल्या होत्या. पण त्यांना स्पेशल निमंत्रण देऊन त्यांना मी बोलवलं होतं की तुम्ही या, मी अजूनही तो कार्यक्रम कसा घेतो मला सांगा. मी नागपुरे साहेबांचा सत्कार करण्यासाठी कोराटे साहेबांना विनंती करतो. आणि त्याचबरोबर आमचे साई विरंगुळा केंद्राचे संतोष वराडी यांचाही सत्कार करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. संतोष, साई विरंगुळा केंद्राचे
सगळे सभासद महेश बनसोडे, बर्वे साहेब, रमेश खंडागळे, विजय कोटेकर या सगळ्यांचे मी आभार मानतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अतिरिक्त आयुक्त विजय कोराटे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपली मनोगत व्यक्त करा. आज या ठिकाणी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित आपल्या पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष, या शहराचे सांस्कृतिक चळवळीचे मुख्य आधारस्तंभ श्री भाऊसाहेबजी भोईर, आमचे सहाय्यक आयुक्त श्री पंकज पाटील, केदारी मॅडम, श्री पुराणिक, बाकी सगळ्यांची नावं माहीत नाहीत, पण तरी या कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व खेळाडू, खरंच आता भाऊसाहेबांनीच आपल्याला माहीत असेल, पण आम्ही अधिकारी नवीन असतो त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की या स्पर्धेची पार्श्वभूमी काय आहे. ती त्यांनी विशद करून सांगितली. खरं अर्थानं खूप चांगलं झालं की पार्श्वभूमी समजल्यानंतर त्या स्पर्धेचा उगम कसा होतो, ती कशी पुढे नेली जाते, कुणाकुणाचा त्याला हातभार लागला जातो, हे सगळं कळतं. आणि हे कळल्यानंतर याचा फायदा आम्हाला इतर काही स्पर्धा भरण्यामध्ये असतील किंवा काही आम्ही इतर शहरांमध्ये पण बदली होऊन जातो, त्या ठिकाणी देखील आम्हाला एखादी हे वाढवण्याचं असेल, रुजवण्याचं असेल तर ते कसं कसं करावं लागतं, कुणाचं मदत घ्यावी लागते, सहभाग घ्यावा लागतो, हे सर्व त्यामधून आम्हाला उपयोगी पडतं. तर भाऊसाहेबांनी धन्यवाद की त्यांनी हे सगळा घटनाक्रम थोडा विशद करून सांगितला. खरोखरच आपल्याला केवळ आपली प्रगती, भौतिक प्रगती न साधता माणसाने छंद जोपासले पाहिजेत. क्रीडा प्रकार जे काय अवगत असतील ते जोपासले पाहिजेत. पण आपण बघतो की बरेच जण काही जे छंद क्रीडा प्रकार जोपासतात, काही जण जोपासत नाहीत. त्यांना नंतर वेळ गेल्यानंतर काही जण त्याचं महत्त्व कळतं. परंतु आपण जे छंद जोपासतो ते मनापासून जोपासले पाहिजेत आणि त्याला घरच्यांनी असेल, समाजाने असेल, सर्वांनी पाठबळ देखील दिलं पाहिजे. केवळ आज आपण बघतो नवीन जे लहान मुलं आहेत किंवा करिअरच्या मार्काच्या मागे धावत सुटलेले असतात. करिअर पाहिजे, मार्क पाहिजे, अवश्य पाहिजे, परंतु त्याबरोबर छंद आणि प्रकार देखील नक्कीच जोपासले पाहिजेत. आणि त्यासाठी भाऊसाहेबांच्या सारखे जे काही नेते, कार्यकर्ते यामध्ये हातभार लावतात, तो वैयक्तिक मार्गाने असेल किंवा महापालिकेसारख्या संस्थांच्या माध्यमातून ते जे पाठपुरावा करतात ते करून घेतात, त्यासाठी असेल तर ते खरोखर उल्लेखनीय असतं. मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी एक अग्रगण्य महापालिका आहे. म्हणजे मी बऱ्याच महापालिकेत काम केलेलं आहे. इथं रेग्युलर ज्या आपल्या खेळ आहेत जसं कबड्डी, टेनिस, बॅडमिंटन हे आहेतच, याचे ग्राउंड्स आहेत, पण याच्याबरोबर खूप नाविन्यपूर्ण गोष्टी घडत आहेत, घडलेल्या आहेत, घडत आहेत आणि घडत राहतील देखील असा विश्वास आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपल्याकडं आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी स्टेडियम आपण बनवलं. आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन कोर्ट वाकडला, आपण त्याचं आता काम सुरू आहे. रॉक क्लाइम्बिंग सारखा नवीन प्रकार आपण सुरू करतोय. रोईंगची जी एक फॅसिलिटी असते ती खूप रेअर आहे आपल्याकडे. CME मध्ये आपण आता परवाच एक नॅशनल लेवलच्या रोईंग स्पर्धा झाल्या, त्या महापालिका आणि त्यांच्या CMEच्या माध्यमातून समन्वयानं झाल्या. त्याचप्रमाणे आपण आता अजून इक्वेस्टेरियम, घोडसवारी म्हणतो, ते डेव्हलप करत आहे. म्हणजे अशा विविधांगी प्रकारानं पिंपरी चिंचवड महापालिका सरळ हस्ते मदत करते. यामध्ये प्रशासन असेल, सर्व लोकप्रतिनिधी आतापर्यंत ज्यांनी हे या गोष्टी करण्यासाठी पुढाकार घेतला, सर्वांचं योगदान आहे. तर हे असंच चालत राहिलं पाहिजे. कुठल्याही शहराची ओळख, आत्ताच भाऊसाहेबांनी सांगितलं की केवळ त्याला आपण भौतिक विकास म्हणतो ते न होता त्याच्याबरोबरच हा जो क्रीडा आणि संस्कृतीतला विकास आहे तो झाला पाहिजे, तरच त्यांची अपेक्षित उंची गाठली असं म्हणावं लागेल. नाहीतर एकांगी जो विकास आहे त्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणता येणार नाही. आता छंद किंवा क्रीडा प्रकार जोपासताना
काही आपण थोडे प्रयोग देखील केले पाहिजेत. म्हणजे आता ही कॅरम तशी म्हटली तर थोडा पटडीच्या वेगळा क्रीडा प्रकार, वेगळा छंद, वेगळा खेळ आहे. परंतु जे खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा जे आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला गेलेले आहेत पातळीवर, त्यांचं सुद्धा एकच खेळ खेळून त्यातच त्यांनी प्रावीण्य मिळवलं असं काही नाही आहे. आता आपण काल बघितलं आपल्या मनू बेकर यांनी ऑलिम्पिकमध्ये, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं शूटिंगमध्ये. तर ते मी आजच न्यूज वाचत होतो, त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी हा खेळ चालू केला. त्याच्या आधी दुसरे खेळ खेळत होत्या त्या, आणि मग 14व्या वर्षी ह्या खेळ खेळल्यानंतर त्यांना समजलं की आपल्याला यात गती आहे. त्यानंतर त्यांनी यामध्ये विशेष प्रयत्न केले, जे काही कोचिंग सगळं केलं. नंतर त्यांनी मग बरेच याच्या आधी पण पदकं मिळवली, आणि आज इतक्या 12 वर्षांनी मला वाटतं शूटिंगमध्ये इंडियाला ब्रॉन्झ मिळालं. शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. आपले महेंद्रसिंग धोनी, ते सुद्धा पहिल्यांदा फुटबॉल खेळायचे, नंतर क्रिकेटला आले. क्रिकेटमध्ये त्यांनी किती उंची गाठली आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्यामुळं आपल्याला स्वतःलाही माहीत नसतं, त्यावेळी मुलं लहान असतात, त्यांच्या पेरेंट्सना, पालकांना देखील कळत नाही की याला नेमकी गती कशात आहे. 1, 2, 3 ट्राय करून गेल्यानंतर मग कळू शकतं. तर त्यामुळं सगळ्यांनी अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रयत्न करून आपल्याला ज्यात गती आहे त्यामध्ये पुढे गेलं पाहिजे. आणि पालकांनी, समाजाने, आमच्या महापालिकेसारख्या संस्थांनी देखील त्याला पाठबळ दिलं पाहिजे. आणि ही क्रीडा आणि संस्कृती चळवळ अशीच चांगली रुजवली पाहिजे असं मला वाटतं, आणि ही नक्कीच रुजवली जाईल याबद्दल मला शंका नाही. ही जी आपली स्पर्धा आहे, ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं 17 वर्षापासून भरवली जात आहे. यातले खेळाडू इथून पुढं अजून चांगल्या स्तरावर जाऊन त्यांनी पदकं, पारितोषिकं मिळावी अशी मी शुभेच्छा देतो, आणि त्या नक्कीच पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कोरड्यात. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो व मान्यवरांना विनंती करतो आपण जीत कापण्यासाठी कॅरमचे ते उपस्थित राहावे व कॅरमचं उद्घाटन करावे. झोपी जायची वेळ आली काय यावेळेस आता आहे चान्स. जमीन ट्रीसाठी कोणी या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी संपर्क साधावा. हॅलो हॅलो. जमीन ट्रीसाठी जे कोणी प्लेयर उत्सुक असतील त्यांनी या ठिकाणी संपर्क साधावा.
तेच तुम्ही चांगलं पाहिजे. इकडे 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 या साईडला या. अरे उद्घाटन झालं म्हणून डिक्लेअर करा. मागं बघा मागं. इथे 2012 पासून मग एकाच पेजवर सगळं डिटेल आहे. येऊ द्या. बस बस बस. बनवून घ्या ना. परत इकडे बुकलेट करून टाका. आंतरराष्ट्रीय याला तुम्हाला उपयोगी पडेल. मोठ्या जतन होईल. म्हणजे पाहुण्याला डायरेक्ट बुकलेटच जाईल. पालिकेची कशी हे केली बघा, स्टोरी केली सगळी 8% ते झालं की त्याच्यात माझे सगळं Announcing male single event. Match number 6. Ravindra Gaikwad versus Siraj Sheikh. Match is fixed on board number 6. Sushant Shah, Umesh Deshmukh, Parimal Barve, Sai Dongre, Venkatesh Ambarkar. Announcing male single event. Match number 9. Sai Dongre versus Venkatesh Ambarkar. Match is fixed on board number 7. Riyaz Sheikh, Prashant Gaikwad, Nitin Kamble, Suraj Sasar, Firoz Bangi.
अनाउन्समेंट करा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेनं व नव प्रगती मित्र मंडळ यांच्या सहकार्याने आपण ही 17वी महापौर चषक म्हणजेच पिंपरी चिंचवड जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2024 गेले 3 दिवस आपण 29, 30, 31 जुलै रोजी कैलासवासी सोपानराव जयवंतराव भोईर यांच्या स्मरणार्थ आपण 3 दिवस ही स्पर्धा सगळ्यांनी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे जे खेळाडू बक्षिसामध्ये आलेले त्यांचं विशेष मी अभिनंदन करतो. तर सगळ्यांना मी विनंती करतो की पुढे या सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांना ऐकायला येईल. या स्पर्धेमध्ये एकूण 340 खेळाडूंनी भाग घेतला. त्याच्यामध्ये मेन जे ओपन गट होता 196, ज्येष्ठ नागरिकमध्ये 128 आणि महिला गटामध्ये 16 महिलांनी भाग घेतलेला. अशा एकूण 340 जणांनी एंट्री झाल्या होत्या आणि त्यांनी भाग घेतलेला. प्रथम मी स्पर्धेसाठी जे सहकार्य केलेलं आहे आपल्या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं मी अभिनंदन पण करतो आणि त्यांचे आभार पण मानतो की त्यांच्यामुळे ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क्रीडा विभाग, विद्युत विभाग, स्थापत्य विभाग, जनसंपर्क विभाग, उद्यान विभाग आणि क्रीडा विभागातील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी होते. त्याचप्रमाणे आपले पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचे आयुक्त शेखर सिंह साहेब, कारण ते आयुक्त तथा प्रशासक आहेत. त्याचबरोबर प्रदीप जांभळे पाटील अतिरिक्त आयुक्त 1 आणि विजय कोराटे अतिरिक्त आयुक्त 2 आणि चंद्रकांत इंदलकर अतिरिक्त आयुक्त 3 आणि त्याचबरोबर क्रीडा खात्याचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी या स्पर्धेला मान्यता देऊन, खर्चाला मान्यता देऊन ही स्पर्धा पार पाडली. त्याचबरोबर क्रीडा विभागातील माननीय अनिता केदारी मॅडम, जयश्री साळवे मॅडम, शीतल मारणे मॅडम, बडू साहेब यांचे मी विशेष आभार मानतो की यांनी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी म्हणजे चांगलं आपल्याला सहकार्य केलं आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी एक उत्तम प्रकारे मदत केली. त्याचबरोबर PCMTचे जेवढे पदाधिकारी डायरेक्ट इनडायरेक्ट ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे सगळे सदस्य, अध्यक्ष देसराडा साहेब आणि सर्व खजिनदार, उपाध्यक्ष, बाकी सर्व सभासद यांचेही मी आभार मानतो की त्यांनी वेळोवेळी आपल्याला मदत केली.
त्याचबरोबर आमचं नवप्रगती मित्र मंडळच्या मान्यतेने आपण ही स्पर्धा घेतली होती, सहकार्याने स्पर्धा घेतली होती. त्या सगळ्या सभासदांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आता मी भाऊसाहेब गोयरेंना फक्त सांगतो 2 मिनिटं फक्त मनोगत काय मनोगत बरं ठीक आहे. तर स्पर्धेमध्ये मी डायरेक्ट आता मनोगत एकच संघटनेला सांगतोय, सगळे वेळेत घ्या. आता ही स्पर्धा सगळ्यांनी पाहायची असते, सगळ्यांनी आनंद घ्यायचा असतो, नागरिक येत असतात. आता तुमची स्पर्धाचं बक्षीस वितरण सांभाळ 11:30 वाजता कोणी येणार आहे का? त्यामुळं यापुढं सगळ्यांनी काळजी घ्या आणि हा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे. कारण आपण एवढं कष्ट करतात, स्पर्धकसुद्धा 5-5 तास मेहनत करून इथपर्यंत पोहोचतात आणि नागरिकच नाही, आपणच म्हणजे तुझ्या गाळा माझ्या गाळा मोत्यांच्या माळा आपणच आपल्याला हे करत घ्या. बरं, स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले मी त्यांचा मी सत्कार करायची विनंती करतो. प्रथम आपले कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष देसरडा आलेले आहेत, तर मी कानवड्यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान घ्यावा. करू साहेब, साने साहेबांच्या हस्ते मी विनंती करतो. साने सर मोठं मागे मागे हो. यानंतर सुदाम दाभाडे साहेब यांचा सत्कार विष्णू भोते यांना करायचा. साई विरंगुळा केंद्राचे कोणी आहे का सभासद? भूषण कडू साहेबांना मी विनंती करतो की त्यांना सन्मान चिन्ह, कारण या विरंगुळा केंद्र आणि आता झालेले जे काही सभासद आहेत किंवा मी सत्कार केलेला आहे त्यांनी आपल्याला वेळोवेळी मदत केली. त्यानंतर चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमीचे मुकेश शिंगुळकर, सदाशिव गोडसे साहेबांना मी विनंती करतो. आणि प्रेमलोक पार्कचे ज्येष्ठ नागरिक संघ जो आपल्याला हा हॉल त्यांनी त्यांच्या विधी वेळेतून उपलब्ध करून दिला, त्यांच्या सगळ्या सभासदांना मी विनंती करतो. भाऊसाहेब गोयरांना मी विनंती करतो. नाही या 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 आहेत हा या त्यांना फोन केला हो हो. मी बॅनरवर फोटो लावलेला आहे भाऊसाहेब. सर थोडे इकडे या राईटला. ओके समोर. त्याचप्रमाणे गणेश राज कॅरम अकॅडमी पीटर पिल्ले, कनिकराज पिल्ले यांचा विशेष सत्कार, कारण त्यांनी आपल्याला वेळ आता कॅरम बोर्ड पण सगळे त्यांनी सेटिंग करून दिलेले आहेत आणि पूर्ण 3 दिवस त्यांनी कॅरम स्पर्धा होण्यासाठी सहकार्य केलेले. त्यांचा विशेष सत्कार मी भाऊसाहेब आपण साने साहेब पण आपल्याला वेळोवेळी मदत करतात. काय पहिल्यापासून अप्पा बागलकर, माजी नगरसेवक अप्पा बागल. यानंतर मला वेळोवेळी पहिल्या मॅचपासून मदत करणारे विनोद देसाई, सदाशिव गोडसे साहेबांना विनंती करतो. स्पर्धेमध्ये 3 दिवस आपल्याला चीफ रेफरी आणि असिस्टंट रेफरी म्हणून संदीप आडागळे, प्रतीक सोमकुवर आणि हर्षद वाजे यांनी मदत केली. त्यांच्या वेळेमुळे त्यांना वेळ नव्हता म्हणून संदीप आडागळे आणि हर्षद वाजे, मला वाटतं प्रतीक सोमकुवर गेले असतील. प्रतीक आहे का? अच्छा. हर्षद वाजे आणि संदीप आडागळे सत्कार राहिला. आम्ही आमचा गेली 17 वर्ष स्पर्धा यशस्वी करण्यात ज्याचा महत्वाचा वाटा आहे काय मग तेच काय मागे राहतात. त्यामुळे मला असं वाटतं त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी पुढे या.
आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी मदत करणारे आमचे विष्णू होते त्यांचा सत्कार सुदाम दाभाडे साहेब. आणि रेफरी म्हणून आपले प्रतीक सोमकुवर यांचा सत्कार मी भाई सानेंना करायचा. सर्टिफिकेट आणि स्मृतिचिन्ह. महिला गटामध्ये 16 खेळाडूंनी भाग घेतला आणि त्यामध्ये आपण 8 नंबर काढले होते. 8 काढले. तर याच्यामध्ये 8वा क्रमांक. तर आपली एक घरची स्पर्धा आहे. भाऊसाहेब अगदी सगळे आमचे घरचे मेंबर आहेत. भाऊसाहेबांनी सांगितलं की बाबा ही स्पर्धा पुढच्या वेळेमध्ये एकदम वेळेत झाली पाहिजे आणि उद्या सकाळी मला भेटायला बोलवलं आहे साहेबांनी. भेटायला येईन मी निश्चित त्यांना. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सहकारी मित्र की पुढील वर्षी किंवा आपण आता जे 11, 11:15, 11:30 झाले अशी वेळ आम्ही शक्यतो येऊ देणार नाही. येऊच देणार नाही. आणि 100% आम्ही संध्याकाळी 6-7च्या आतमध्ये स्पर्धा संपवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर नगरपालिकेचे सर्व सहकारी, त्याचबरोबर अविनाश कदम आपले सर्व सहकारी, त्या सर्वांचा मनापासून कॅरम असोसिएशनच्या वतीनं मी आभार मानतो आणि या ठिकाणी करतो. एखादा स्पर्धक जर वेळेवर नाही आला तर आपण स्क्रॅच करतो. असं परत होऊन नका देऊ की आम्हाला स्क्रॅच करावा लागेल. माझ्याकडे स्केच पेन आहे. आणि त्याचप्रमाणे मला वेळोवेळी मदत करणारे अजून एक व्यक्ती इथे आहे, मंदार कुलकर्णी, उत्कर्ष स्पोर्ट्स फाउंडेशनची. मंदार एक असा व्यक्ती आहे पिंपरी चिंचवडमध्ये की त्यांनी 2 स्टेटच्या मॅच स्वतःच्या खर्चाने घेतले. स्टेटच्या मॅच मिनिमम त्यांनी स्वतः 6 लाख रुपये खर्च केले आणि आत्ता त्यांनी परत 1 लाख रुपये खर्च करून जिल्हास्तरीय मॅच घेतली आणि स्वतः सगळा खर्च केलेला. इंडस्ट्रीयल चॅम्पियन आहे. वेळोवेळी ते प्रत्येक स्पर्धेला हजर राहतात, मदत खूप चांगली करतात. त्यांचं विशेष म्हणजे कौतुक आहे. आपण भाऊसाहेब भोईरे यांना मी विनंती करतो की त्यांनी लाईव्ह दाखवलं आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये जे लाईव्ह प्रेक्षकांनी जे दाखवलेलं आहे त्याचे ते आज ते सर्व आहेत की त्यांच्यामुळे घर बसून आज सगळ्यांनी मॅच बघली. जरी ही भाऊसाहेब मॅच आत्ता लेट झाली तर मी पाहिलं आता कमीत कमी 350 लोक घरी बसून बघत. पुढच्या वर्षी बरं ठीक आहे. यानंतर महिला गटामध्ये 8वा क्रमांक गार्गी बर्वे यांनी मिळवलेला आहे. बक्षिसाचे स्वरूप आहे 3000 रुपये व ट्रॉफी. मी कडू साहेबांना विनंती करतो की त्यांनी 8व्या क्रमांकाचं बक्षीस गार्गी बर्वे यांना द्यावं. सर सगळ्यांनी टाळ्या वाजवून सर इकडे यानंतर 7वा क्रमांक शुभदा आपळे 3000 रुपये व ट्रॉफी. भाई साने यांना मी विनंती करतो. यानंतर 6वा क्रमांक आरवी शेला 3000 रुपये व ट्रॉफी. कानवडे यांना मी विनंती करतो. सगळ्यात छोटी ज्ञानेश्वरी इंगुळकर 5वा क्रमांक ज्ञानेश्वरीचा आलाय 3000 रुपये व ट्रॉफी.
सुपेकर साहेबांना विनंती करतो. प्रेमलोक पार्कचे या आपले 2-3 सदस्य इथे. या चौघं पण या तुम्ही. या या सेंटर सर, इकडे इकडे या मिडल आहे. तनया पाटील हिचा 4था क्रमांक आलेला आहे. मी विजय सरपोतदार आमचे टाटा मोटरचे मित्र बक्षीस समारंभासाठी इथं थांबलेले आहेत. बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 रुपये. श्रुती वेळेकर 3रा क्रमांक 7,000 रुपये व ट्रॉफी. मी चॅम्पियन स्पोर्ट्स उत्कर्ष स्पोर्ट्स अकॅडमीचे मंदार कुलकर्णी यांना विनंती करतो 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात यावं. 3रा क्रमांक या स्पर्धेमध्ये मेधा मटकरी यांनी मिळवला आहे 11,000 रुपये व ट्रॉफी. मेधा मटकरी यांनी आपल्या इथं आतापर्यंत हॅट्रिक पण मिळवलेली आहे. 5 वेळा यांनी महापौर चषक जिंकलेला. त्याचं विशेष कौतुक आहे. दरवर्षी मॅच खेळण्यासाठी त्या उपलब्ध असतात. म्हणजे आनंदाने ते इथे येतात खास खेळण्यासाठी. आनंदाने बक्षीस घेऊन जातात. आप्पा बागल यांना विनंती करतो 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस द्या. तिन्ही गटामधला जो पहिला नंबर आहे आपण त्यांना शेवटचा बक्षीस द्या. यानंतर ज्येष्ठ नागरिक गटामध्ये 8 क्रमांक 8व्या क्रमांकावर अनिश शेख. बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 व ट्रॉफी. मी मुकेश हिंगोळकर यांना विनंती करतो की 8व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात यावं. चॅम्पियन स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वात मुकेश हिंगोळकर. यानंतर राजाभाऊ ठाकूर राजकुमार ठाकूर यांचा 7वा क्रमांक आहे. बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 व ट्रॉफी. सुदाम दाभाडे यांना मी विनंती करतो. यानंतर 6वा क्रमांक आहे धर्मेश चोपडे 5,000 रुपये व ट्रॉफी. कानवडे साहेबांना मी विनंती करतो 6व्या क्रमांकाचे. 5वा क्रमांक आहे फैयाज मनियार 5,000 रुपये. बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 व ट्रॉफी. उमेश कदम यांना मी विनंती करतो. भूषण भूषण कुठे ये नाही इकडे. मला वाटतं तू तिकडे चाललाय. चौथा क्रमांक रज्जाक शेख यांनी मिळवला आहे. काय बक्षिसाचे स्वरूप आहे 7,000 रुपये व ट्रॉफी. विशाल पाटील यांना मी विनंती करतो. साई विरंगुळा केंद्र संभाजीनगर मार्फत आपण देत आहोत ट्रॉफी. यानंतर 3रा क्रमांक सनी माचरेकर. मी भाई सानेंना विनंती करतो. आणि ज्येष्ठ नागरिक मध्ये 2रा क्रमांक समीर शेख. बक्षिसाचं स्वरूप आहे 15,000 व ट्रॉफी. भाऊसाहेब भोईर यांना मी विनंती करतो 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे संजय जिटे, पण आपण नंतर देऊ तिघांना एकदा. यानंतर की ज्या गटामध्ये सगळ्यात जास्त खेळाडू होते 196, त्या गटामधलं पारितोषिक वितरण करूया. 8वा क्रमांक आहे योगेश परदेशी. 8वा क्रमांक आलेला आहे. योगेश मला वाटतं उपलब्ध दुसरं कोणी असेल तर त्यांनी घ्या.
पुण्याचे वर्ल्ड चॅम्पियन योगेश परदेशी की ज्यांनी जास्तीत जास्त मॅच जिंकलेले आहेत. डिस्ट्रिक्ट लेवलला 97 मॅच यानंतर 7वा क्रमांक रवी वाघमारे. रवी नाही अथर्व. 7वा क्रमांक रवी वाघमारे. यानंतर 6वा क्रमांक जावेद शेख. 15,000 रुपये व ट्रॉफी. अप्पा बागल यांना मी विनंती करतो. यानंतर 5वा क्रमांक उमर अन्सारी. बक्षिसाचे स्वरूप आहे 15,000 आणि ट्रॉफी. विष्णू भुसेंनाच मी विनंती करतो की 5व्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात यावं. यानंतर 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आहे रहीम खान. पीटरला मी कनिगराज पिल्ले यांना मी विनंती करतो. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस रहीम खान यांना देण्यात यावं. 21,000 रुपये व ट्रॉफी बक्षिसाचे स्वरूप आहे. आणि रहीमचं मी विशेष कौतुक करतो की त्यांनी आता स्टेटची पण मॅच जिंकलेली आहे. त्याचबरोबर 2रा क्रमांक सुदाम दाभाड यांना मी विनंती करतो. हरुण शेख. बक्षिसाचं स्वरूप आहे 31,000 रुपये व ट्रॉफी. मला वाटते हरुण शेख हे आपल्या इथं पहिल्यांदाच बक्षिसामध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं विशेष कौतुक करूया. आणि यानंतर मी भाई साने आणि कोटचे अप्पा बागल यांना मी विनंती करतो. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक अभिजित त्रिपणकर यांना देण्यात यावं. बक्षिसाचे स्वरूप 41,000 रुपये व ट्रॉफी. अभिजित त्रिपणकर आतापर्यंत स्टेट चॅम्पियन आहे, डिस्ट्रिक्ट चॅम्पियन आहे आणि खेळलेला आहे. शिवछत्रपती पुरस्कार मिळावा ही आपल्या खेळाडूंसाठी मी विनंती करतो. यावर्षी मिळणारच आहे. त्याला विशेष शुभेच्छा सगळ्यांच्या तर्फे. त्याचबरोबर येस अभिजित एक मिनिट. संजय बनसोडे आपले माझे मित्र आहेत, क्रीडामंत्री मित्र म्हणून नाही मिळणार, त्या कर्तृत्वाने मिळणार. पण आपण तुला छत्रपती पुरस्काराचा क्रायटेरिया आहे की जो खेळाडू म्हणजे प्रथम म्हणजे क्रायटेरिया आहे की बाहेरच्या देशात जो आपलं भारताचं प्रतिनिधित्व जो व्यक्ती करतो त्याला तो मिळतो. तो बाहेर जाऊन आलेला आहे ना. बाहेर जाऊन आलेला आहे. ठीक आहे. आपण काय बोलले मला सांगा, मला नाही माहिती. कारण मी आज मला सांगा. चालेल. आपण आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचू. आणि या स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे पुष्करणी भट्ट. आणि पहिल्या क्रमांकाचा पुष्करणी भट्ट भाऊसाहेब भोईर यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांमध्ये आमचे टाटा मोटरचे मित्र आणि पुष्करणीची विशेष म्हणजे गेले 3 मॅच म्हणजे हिची हॅट्रिक झालेली त्यात. आणि ज्येष्ठ नागरिक मध्ये आमचे टाटा मोटरचे मित्र संजय थिटे. आणि संजय कमीत कमी आहे ना इंडस्ट्रियल ओपन मध्ये खेळत होता. आणि दरवर्षी मी त्याला म्हणायचो नंबर मध्ये मला तिथं फोटो लावायचा. शेवट मी एवढ्या वर्षांनी वैतागून सगळ्या ग्रुपचा फोटो तिथं लावला. या वर्षी तो पहिला आला. हा टायमिंग मी खेळाडू
खेळाडूंना विनंती करतो की त्यांचा आपण एक ग्रुप फोटो घेऊया, म्हणजे पहिले तिघ आहेत त्यांचा पहिला घेऊया आणि नंतर. आणि स्पर्धेमधील ओपन गटामध्ये पहिला क्रमांक सागर वाघमारे यांनी मिळवला. सागरचा मागच्या वर्षी पहिला नंबर आला होता. 51,000 सगळ्या मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस देण्यात येत आहे. एक मिनिट समोर मी परत एकदा मी पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन ज्यांच्या वतीने ही स्पर्धा, ज्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली, त्यांचे शतशः आभारी आहे. ही गेले 12 वर्ष कॉर्पोरेशननी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल. त्याचबरोबर पुण्यामध्ये सर्व क्लब आणि स्टेजवर सगळे मान्यवर, रात्र झाले असल्यामुळे मी कोणाचा सत्कार करू शकतो, पण आपण उभं राहिले हा सत्कार आहे सगळ्यात मोठा. दाभडे साहेब यांना तळेगाव आणि तर मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो. सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल परत शतशः आभारी आहे. आणि खेळाडूंना परत मी सगळ्यांना पुढच्या वर्षी सगळ्यांना परत इन्व्हाइट करतो की याच प्रकारे तुम्ही इथे सहभागी, याच वेळेस नाही, या वेळेस नाही, रेग्युलर. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. एक नंबर वाले फोटो काढतो. तयार का सगळे? हा, यस यस. ओके, समोर इकडे. गणपती बाप्पा. थँक्यू. आणि एक जरा फक्त सांगायचं होतं मला की ओपन गट आणि ज्येष्ठ नागरिक गट त्याच्यामध्ये ज्यांनी बक्षिसे मिळवले त्यातले मला वाटतं दोन्ही गटामध्ये 1-2 जण आले नाहीत. पण लेडीज मध्ये सगळेजण होते.